हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू दिस सेशन ऑफ आवर इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं एकदा परत स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये. आज आपण आपली जी स्टोरी होती इन अ क्लास ऑफ देअर ओन, जी आपण मागच्या सेशनमध्ये सुरू केली होती, तिलाच कंटिन्यू करू आणि पाहू की या स्टोरीमध्ये नेमकं काय आहे. तर चला वाचूया इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर मुलांनो, आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये वॉर्मिंग अप एक्सरसाइज केली आणि त्यानंतर ह्याचा पार्ट 1, हे 2 पार्ट्स मध्ये ही स्टोरी आहे, त्याचा पार्ट 1 वाचणं सुरू केलं होतं. ह्याच्यात आपण 2 पॅराग्राफ्स वाचले होते आणि त्यात आपल्याला एवढं कळलं होतं की एक क्लास असतं ज्याच्यामध्ये की 60 मुलं मुलींची क्लास असते ही, आणि हे सगळेचे सगळे फ्रेंड्स असतात, सगळे मित्र असतात आणि ह्यांच्यामध्ये भांडणं होतात, आर्ग्युमेंट्स होतात, वादविवाद सुद्धा होतात. पण तरी सुद्धा ते लोक कुणालाही जर फेस करायची गोष्ट असली, टीचर्स असले या कोणी पण असलं, तर ते लोक एक होऊन जातात. अगदी युनिटी त्यांच्यामध्ये खूप जास्त असते. त्याच्या पुढे काय होतं चला वाचूया. इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक एज अ पनिशमेंट. म्हणजे जर तुम्ही कुठे असं पाहिले की एक पूर्ण क्लास ला बीइंग मेड टू मेक 3 राउंड ऑफ द स्कूल ग्राउंड, पूर्ण क्लासला शाळेच्या पूर्ण ग्राउंडचे 3 चक्कर काटायला सांगितले गेले है ना. नाही तर नॉर्मली काय असतं की एखादा मुलगा मुलगी कधी पनिशमेंट द्यायला असं केलं जातं, पण जर तुम्ही पाहिले की पूर्ण क्लासला असं केलं गेलंय, किंवा कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक एज अ पनिशमेंट, किंवा कोणत्या पुस्तक मधनं 100 लाईन्स कॉपी करायला दिलं गेलंय ऍज अ पनिशमेंट, म्हणजे त्यांना पनिश कराय करता. इट इज मोस्ट प्रॉब्ली असतं, होऊ शकतं की आम्हीच हे आहो, कारण की आमच्याशिवाय आणि कुणामध्ये एवढी युनिटी नाही आहे. म्हणजे जर एकाला सुद्धा कुणाला पनिशमेंट मिळेल तर पूर्ण क्लास ती पनिशमेंट घेत होती, असं नव्हतं की एकाला मिळेल. इतकी युनिटी होती त्यांच्यामध्ये. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन, गर्ल और बॉयज. पण आम्ही कधी पण कुणाच्या बद्दल टेल्स म्हणजे काय कहाण्या नव्हतो सांगत. गर्ल असो किंवा बॉय असो, मुलगा असो किंवा मुलगी असो. टेल टेल्सचा अर्थ काय बघा, टॉक टू अदर पीपल अबाउट समवन्स फॉल्ट्स, मिस्टेक्स, सिक्रेट्स एटसेट्रा. म्हणजे अनेक लोकांना कुणाच्या फॉल्ट्स बद्दल, म्हणजे काय कम्या आहेत किंवा काय चुका केल्या आहेत त्यांनी, असं नाही सांगायचं. ह्याला असतात टेल टेल्स. ठीक आहे ना. आणि कुणाच्या बाबतीत सांगायचं ह्याला म्हणतात. तर हे म्हणतात की आम्ही एकामेकाबद्दल कधीच कुणाला अशा कहाण्या किंवा चुका नव्हतो सांगत. अँड गेस व्हॉट हॅपन्ड दिस इयर. आणि आता तुम्ही सोचा की काय झालं असेल यावर्षी. We were used to teachers shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. आम्ही लोक वी वर यूज म्हणजे की आम्हा लोकांना सवय होती या गोष्टीची की टीचर्स शाउटिंग एट अस. टीचर्स जे आहे, शिक्षक आमच्यावरती ओरडत होते जोराजोरानी फॉर पुअर मार्क्स. कशा करता? जे खराब आमचे नंबर येत होते सब्जेक्ट्स मध्ये, विषयांमध्ये. शॅबी वर्क म्हणजे कॉप्यांमध्ये जे काम आम्ही करत होतो ते चांगलं कोणाकोणाचं नव्हतं राहत. इनकम्प्लीट होमवर्क म्हणजे की होमवर्क जो दिला जात होता, गृहकार्य, त्याला पूर्ण नाही करायचं. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली म्हणजे रोज जे आहे नियमित रूपाने शाळा अटेंड नाही करायची, यायचं नाही. अँड ऑल द अदर थिंग्स, आणि बाकी इतर सर्व गोष्टी ज्यांच्याकरता टीचर्स वरी करतात, ज्यांच्याकरता टीचर्सला परेशानी होते. तर आम्हाला सवय होती या सगळ्या गोष्टींकरता नेहमीच टीचर्स आमच्यावरती ओरडत होते, रागवत होते आम्हाला. शॅबीचा अर्थ काय आहे बघा, अनटायडी. म्हणजे कॉप्यांमध्ये जे वहींमध्ये तुम्ही लोक लिहिता, कोणाकोणाचे ते अक्षर खूप छान असतात आणि कोणी कोणी खूप घाणेरड्या प्रकारे लिहितात, अक्षर चांगले नसतात आणि खूप घाण करून ठेवतात कॉपी, तर त्यालाच म्हणतात शॅबी. बट वी डिडंट माइंड इट, म्हणजे की पण आम्ही त्याचं लक्ष नव्हतो देत, आम्ही त्याच्याकडे लक्षच नव्हतो देत. इट मेड नो डिफरन्स टू अस. ह्याच्याशी आमच्यावरती काही फरक पडत नव्हता, कोणी आमच्यावरती ओरडे किंवा काही करेल. वी ऑल लाईक्ड आवर क्लास द वे इट वॉज. आम्हाला आमची क्लास अशीच आवडत होती जशी होती. म्हणजे आमच्यामध्ये इतकी युनिटी होती, तर म्हणून आम्हाला अशी क्लास अशीच आवडत होती. वी वर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास. आम्ही तर बल्कि आमच्या क्लासवरती आम्हाला खूप अभिमान होता की आमच्यामध्ये इतकी युनिटी आहे, तर आम्हाला या गोष्टीचा खूप जास्त अभिमान वाटत होता. मग बघा, अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. आणि अशीच आमची नवीन क्लास टीचर जी आली होती, मिसेस देसाई नावाची, ती पण आमच्यावरती खूप प्राऊड करत होती. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. ती असं आम्हाला तिच्या पहिल्या पिरियड मध्ये आली होती तेव्हाच ती असं आम्हाला म्हणाली आमच्या वर्गात. शी सेड, ती असं म्हणाली,
आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. मी तुमच्या बाबतीत तुमच्या मागच्या वर्षीच्या टीचर्स कडनं ऐकून चुकले आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला तुमच्यावरती खूप गर्व आहे, मला खूप अभिमान वाटतो तुमचा. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. युनिटी म्हणजे एकता ही फारच विशेष क्वालिटी आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. आणि तुम्हाला नेहमीच ही करायला पाहिजे, युनिटी नेहमी ठेवायला पाहिजे, आपल्यामध्ये एकता राहायलाच पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. तर मी खूप प्रसन्न आहे तुमची क्लास टीचर बनून. युनिटीचा अर्थ दिला इथे बघा. when there's unity among a group of people, they stay together, work together, etc. without fights or quarrels. म्हणजे जर कोणामध्ये एकता असेल तर ते एका बरोबर राहतात, एकामेकाच्या गोष्टी ऐकतात आणि काम एका बरोबर करतात बिना भांडल्या. तर अशा प्रकारचे मिसेस देसाई म्हणते की मला खूप गर्व आहे, अभिमान आहे की मी तुमची क्लास टीचर बनले. आता डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस. तर तुम्ही काय नोटीस केलं, तुम्ही पाहिलं की ती आम्हाला काय म्हणाली. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तर ते म्हणतात ते मुलं काय की हे खूपच जास्त छान गोष्ट आहे. इट्स नेव्हर चिल्ड्रेन, इट्स ऑलवेज गर्ल्स बॉईज, यू यंग पीपल ऑर माय डिअर ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी. तर ती आम्हाला कधीच चिल्ड्रेन नव्हती म्हणत, मुलांना असं काहीच नव्हती म्हणत. ती आम्हाला काय म्हणवती, ऑलवेज गर्ल्स बॉईज म्हणजे मुली मुलं, यू यंग पीपल तुम्ही तरुण मुलं मुली, तुम्ही तरुण लोक, ऑर माय डिअर किंवा माझे प्रिय, और यंग मॅन और यंग लेडी किंवा तरुण माणूस किंवा तरुण मुलगी बाई असं म्हणायची. यू फील सो नाईस वेन शी सेज. आणि तुम्हाला इतकं छान वाटतं जेव्हा ती असं म्हणते, नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. म्हणजे असं ती नाही म्हणायची की नाव दिस चाइल्ड विल शो, दीज चिल्ड्रेन असं नाही म्हणायची. ती असं म्हणायची की नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. ती आता ही यंग लेडी ही तरुण बाई आम्हाला सांगेल की कसं करायचं. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. तर आम्हाला हे सगळं खूप आवडायचं तिचं अशा प्रकारचं बोलणं. बघा, राईट 3 वीकनेसेस अँड 3 स्ट्रेंग्थ ऑफ युअर क्लास. तर तुम्हाला आपल्या क्लासच्या आपल्या वर्गच्या 3 वीकनेस म्हणजे कम्या आणि 3 अशाच स्ट्रेंग्थ म्हणजे काय शक्त्या सांगायच्या आहेत. सोचा आणि विचार करून याच्यात लिहा. आता काय होतं बघा नेक्स्ट मध्ये, सून इट वॉज टाइम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. लवकरच आमच्या पहिल्या टेस्टचा जे आहे टाइम आला, जवळ वेळ आली की आमचा पहिला टेस्ट जो आहे परीक्षा येईल त्याचा वेळ आली. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह आवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट. परीक्षा दिल्यानंतर जेव्हा म्हणजे की वेळ आली की परीक्षेचा रिझल्ट निघे, तेव्हा आम्ही सगळे रेडी होतो, आम्ही सगळे तयार होतो याच्याकरता टू रिसीव्ह आवर युजुअल शेअर, की नेहमी सारखं आमचं जे स्कोल्डिंग आणि पनिशमेंट म्हणजे रागावणं आणि आम्हाला जे पनिशमेंट जे मिळत होतं त्याच्यासाठी आम्ही सगळे तयार होतो मनापासून. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स. पण जेव्हा मिसेस देसाई आमचे रिपोर्ट कार्ड्स घेऊन आली, शी डिडंट लुक अँग्री. तर ती आम्हाला रागवलेली नाही दिसली. शी वॉज रॅदर क्वाईट. ती तर बल्कि चुपचापशी होती. शी स्माइल्ड एज युजुअल. तर ती नेहमीसारखीच हसली आम्हाला बघून. बट हर आईज डिडंट लुक हॅपी. पण तिचे डोळे जे आहेत ते म्हणजे डोळ्यांनी माणसाचं कळतं ना की ते प्रसन्न आहे की दुखी आहे, पण तिचे डोळे पाहून वाटत होतं की ती प्रसन्न नाही आहे. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. ती एक एक करून ती सगळ्यांना तिने आमचे रिपोर्ट कार्ड जे होते ते दिले. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर दी अदर. आमच्यामधनं बहुतेक कितीकन लोक एक किंवा जास्त सब्जेक्ट्स मध्ये फेल झाले होते, विषयांमध्ये ते पास नव्हते हो पावले. सम हॅड नॉट अपिअर्ड फॉर द टेस्ट. त्यातनं काही मुलं असेही होते जे की ज्यांनी टेस्ट दिलाच नव्हतं, ज्यांनी परीक्षाच नव्हती दिली. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. आणि थोडेसेच मुलं मुली असे होते ज्यांना की चांगले नंबर मिळाले होते विषयांमध्ये. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. आणि असे खूपच कमी लोक होते वर्गात आमच्या ज्यांना सर्व सब्जेक्टांमध्ये खूप छान नंबर मिळाले असतील, असे फारच कमी लोक होते. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. तर ती सगळे जेव्हा कार्ड रिपोर्ट कार्ड्स तिने सर्वांना देऊन दिले, मग ती म्हणाली सो दॅट्स दॅट, की हो आता झालं, आता मी सगळ्यांना देऊन दिलं. सडनली हर आईज वर फिल्ड विथ टीयर्स. आणि अचानक काय झालं की तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू भरून आले. टीयर्स म्हणजे अश्रू. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफ कोर्स. पण तिने ते अश्रू पडू नाही दिले आपल्या डोळ्यातनं. शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. तिने नुसतं आपले डोळे असे ब्लिंक म्हणजे काय असं केलं आणि ती ब्लॅकबोर्ड कडे टर्न होऊन गेली. म्हणजे तिने आपलं तोंड जे आहे त्या साईडला करून घेतलं. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. तर कोणीतरी विचारलं की काय तुम्ही आमच्याशी रागावलेले आहात मॅडम. नो नॉट एट ऑल.
तर ती म्हणाली नाही नाही बिलकुलच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. तर सुष्मिता म्हणाली की पण खूप हळूशी म्हणाली आणि खूप सॅड व्हॉइस मध्ये दुखी मनाने म्हणाली की पण तुम्ही आमच्यावरती प्राऊड नाही आहात, तुम्हाला आमच्यावरती आता अभिमान नाही वाटत. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. तर मिसेस देसाई म्हणाल्या नाही सुष्मिता, तुम्ही सगळे माझी क्लास आहात, माझा वर्ग आहात आणि मी तुमच्यावरती नेहमीच प्राऊड करते. कम ऑन नाव लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. तर चला आपण परतसे आपल्या अभ्यासाकडे वळू. टेक आउट युअर बुक्स. आणि असं म्हणून ती म्हणाली की आपल्या आपल्या पुस्तका काढा. ह्याच्या पुढे काय झालं असेल हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. आता एकदा आपण याचे क्वेश्चन आन्सर्स जे होते त्यांना बघून बघूया. तुमच्या बुक मधले साईड क्वेश्चन्स आहेत ते बघा तुम्ही आता. वाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट्स, म्हणजे की जितकेही शिक्षक येत होते ते सगळे मुलांना स्टुडंट्सला पनिश का करत होते, नेहमी जे आहे ते पनिशमेंट का देत होते. फॉर देअर क्वेरल्स, आन्सर आहे याचा की ते लोक भांडत होते म्हणून. आर्ग्युमेंट्स करत होते, वादविवाद करत होते. फाईट्स, पुअर मार्क्स, त्यांचे जे झगडे होते, त्यांचे खराब मार्क्स होते, नंबर चांगले नव्हते येत. शॅबी अँड इनकम्प्लीट वर्क, खराब रायटिंग आणि अर्धवट काम. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, आणि रोज शाळेत न येणं. अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट, आणि जितक्या इतर गोष्टी असतात जे की टीचर्सला नाही आवडत, ज्याच्याकरता टीचर्स जे आहे वरी करतात, परेशान राहतात, या सगळ्या गोष्टींकरता ते त्यांना पनिशमेंट देत होते टीचर्स. डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक? काय तुम्हाला असं वाटतं की ही जी क्लास आहे या स्टोरीमध्ये, या कहाणीमध्ये, ही युनिक आहे? वाटतं की नाही वाटत? अशी कोणती क्लास आपण पाहिली आहे कधी की जी पूर्ण क्लास भलेही आपली चूक असो नसो पण पनिशमेंट सुद्धा एकत्र घेते? तर ही युनिक तर आहे क्लास. येस म्हणजे हो. दे आर प्राऊड ऑफ देअर क्लास. तर ते जे आहे आपल्या क्लासचा त्यांना अभिमान होता. दो दे आर पनिश्ड फॉर देअर व्हायसेस, हालाकी त्यांना त्यांच्या व्हायसेस करता म्हणजे त्यांना चुकांकरता आणि जे गलत्या होत्या त्याच्याकरता त्यांना पनिशमेंट मिळत होतं, तरी सुद्धा ते प्राऊड होते, अभिमान होता त्यांना. युनिटी इज देअर इम्पॉर्टंट क्वालिटी. ही जी युनिटी होती त्यांच्यामध्ये, एकता होती, हीच त्यांची सर्वात मोठी विशेषता होती. वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास? काय मिसेस देसाई आपल्या क्लासवरती अँग्री झाल्या, रागवल्या? नाही. नो शी वॉज नॉट. तर नाही, ती नव्हती अँग्री. व्हॉट वर हर फिलिंग्स? हाऊ डू वी नो दॅट? तिच्या फिलिंग्स काय होत्या, तिच्या भावना काय होत्या, आपल्याला या कशा कळल्या? शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट्स. तर ती दुखी होती तिच्या मुलांच्या, तिच्या वर्गातल्या मुलांच्या जी प्रोग्रेस होती ती काही झाली नव्हती आणि त्यामुळे ती फार दुखी होती त्यांचे नंबर मार्क्स पाहून. वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टीयर्स. आम्हाला हे कळतं जेव्हा आम्ही तिचे डोळे च्या बऱ्यात कळतं. आपण स्टोरीमध्ये वाचलं की तिच्या डोळ्यांमध्ये पाणी भरलेलं असतं. तर हे जसं की आपल्या मुलांचं असतं, ती त्यांना आपले मुलं मानते म्हणून तिला खूप दुःख होतं. वाय डिड द स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड? आता मुलं आपण पुढल्या भागात वाचूया की मुलं या गोष्टीत, या बाबतीत गोष्टी करतात की मिसेस देसाईला कसं वाटलं, काय झालं. तर हेच म्हणतात की ते का गोष्टी करतात की मिसेस देसाईला कसं वाटलं असेल. बिकॉज मिसेस देसाई एक्सेप्टेड द क्लास एज इट वॉज. कारण की मिसेस देसाईनी पूर्ण क्लासला एक्सेप्ट केलं, तिला स्वीकारलं जशी ती होती तशीच. शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास, आणि ती खूप, तिला अभिमान वाटायचा आपल्या क्लासचा, आपल्या वर्गाचा. दॅट टच द माइंड ऑफ द स्टुडंट्स. आणि ही गोष्ट मुलांच्या मनाला खूप लागून गेली, त्यांना खूप म्हणजे की म्हणून ते लोक मिसेस देसाईशी इतके अटॅच्ड झाले. दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम. आणि त्यांना असं वाटलं की ती जे आहे आपल्या प्रती, त्या स्टुडंट्स प्रती त्यांना नेहमी तिला प्राऊड वाटलं पाहिजे, आणि म्हणून ते हे सगळे गोष्टी करत होते. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन. आता बघा 2 क्वेश्चन आहेत. वाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर? मिसेस देसाईची क्लासला ती का आवडत होती, मिसेस देसाई का आवडत होती? मिसेस देसाईज क्लास लाईक्स हर बिकॉज, कारण आवडत होते मिसेस देसाईला मुलं म्हणून. शी इज प्राऊड ऑफ द क्लास, कारण की तिला आपल्या क्लासचा अभिमान होता. इन स्पाइट ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या की टीचर्सला नाही आवडत, ज्याच्याकरता टीचर्स चिंता करतात, तरी सुद्धा तिला या क्लासचा अभिमान होता, या वर्गाचा. शी लाईक्स देअर युनिटी. तिला त्यांची युनिटी, एकता आवडत होती. शी ऍड्रेसेस देम रिस्पेक्टफुली. मुलांना ती खूप रिस्पेक्टफुली, खूप सन्मानाने जे आहे हाका मारत होती. अँड लव्हिंगली, आणि प्रेमाने. शी वॉज सॉरी फॉर देअर पुअर रिझल्ट. आणि तिला जेव्हा मुलांचे रिझल्ट चांगले नाही आले, नंबर छान नाही आले, तर तिला फार वाईट वाटलं. बट डिडंट स्कोल्ड ऑर पनिश देम. पण तरी सुद्धा तिने त्यांना
रागवलं नाही, डाटलं नाही. द क्लास लाईक दिस काइंड ॲटिट्यूड ऑफ देअर. तर त्या क्लासला, त्यांच्या मुलांना हा जो तिचा ॲटिट्यूड होता हे त्यांना खूप आवडलं त्या टीचरचा, आणि म्हणून ते तिला प्रेम करत होते. शुड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री ऑर अनहॅपी? काय मिसेस देसाईला थोडं रागवायला पाहिजे होतं किंवा दुःखी व्हायला पाहिजे होतं? येस, हो, थोडं रागवायला तिला पाहिजे होतं. बिकॉज स्टुडंट्स ऑफ हर क्लास डिड नॉट डू वेल इन द टेस्ट. कारण की तिच्या क्लासच्या मुलांनी चांगलं नव्हतं केलं. अँड सम ऑफ देम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट. आणि काही काही मुलं तशी होते जे टेस्ट द्यायला आलेच नव्हते, परीक्षेत आलेच नव्हते, म्हणून तिला थोडं बहुत रागवायला पाहिजे होतं. तर आज जे आहे आपण ही स्टोरी वाचणं सुरू केली. किती छान स्टोरी, आवडली ना तुम्हाला? मिसेस देसाई अशी टीचर मिळून जाय तर मुलांमध्ये आपल्या आपच चेंजेस येऊन जाय. तर ह्याचा सेशन आपला इथे समाप्त होतो. आपण नेक्स्ट सेशन मध्ये ही कहाणी पुढची वाचू की काय झालं. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.